Hello friends, welcome to my channel. Don't forget to press the bell icon. Hello students, today we will learn about information transfer question number 6A. It is for 5 marks. बोर्डाच्या इंग्रजीच्या कृतीपत्रिकेत क्वेश्चन नंबर 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा 5 गुणांचा प्रश्न विचारला जातो. यामधील क्वेश्चन नंबर 6A1 मध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि क्वेश्चन नंबर A2 मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल हे प्रश्न विचारले जातात. आपण गेल्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल या प्रश्नाविषयी माहिती घेतली आहे. याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती आपण जरूर पाहावी. यानंतर आज आपण क्वेश्चन नंबर 6A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल याविषयी माहिती घेणार आहोत. नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये दिलेली माहिती आकडेवारी किंवा सांख्यिकी, माहिती तक्ता म्हणजे टेबल चार्ट, वृक्षालेख म्हणजे टी डायग्राम, वृत्तालेख म्हणजे पाय चार्ट, प्रवाह तक्ता म्हणजे फ्लो चार्ट आणि जाल तक्ता म्हणजे वेब इत्यादीच्या स्वरूपात दिलेली असते. या माहितीच्या आधारे 1 किंवा 2 परिच्छेद लिहिणे अपेक्षित असते. परिच्छेद म्हणजेच पॅसेज. आता या प्रश्नाची मार्किंग स्कीम कशी आहे पाहूयात. पहा. फॉर टायटल 1 मार्क, यूज ऑफ गिवन पॉईंट्स 2 मार्क्स, ग्रामर 1 मार्क, ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्ल्युजन 1 मार्क. म्हणजेच शीर्षकासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर दिलेले जे मुद्दे आहेत त्यांचा आपण पूर्णपणे वापर केला असेल तर त्यासाठी 2 मार्क आणि वाक्य त्याच्यामध्ये व्याकरणाच्या चुका किंवा किती चांगल्या प्रकारे व्याकरणाचा उपयोग केलेला आहे यासाठी 1 मार्क. त्याच्यानंतर योग्य पद्धतीने सुरुवात आणि कन्क्ल्युजन म्हणजे त्याचा जो निष्कर्ष आहे तो लिहिला असेल तर त्यासाठी 1 मार्क. असा एकूण 5 मार्काचा प्रश्न असतो. सो नॉन व्हर्बल टू व्हर्बल या प्रश्नामध्ये कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो पाहूयात. डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन इन द वेब. एक वेब डायग्राम आपल्याला दिलेली आहे. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स म्हणजे हेच आपलं शीर्षक असायला हवं. आता पॉईंट्स कोणते आहेत पहा. डेव्हलपमेंट ऑफ लिडरशिप क्वालिटीज, ब्रॉडनिंग ऑफ आउटलुक, फिजिकल मेंटल हेल्थ, टीम स्पिरिट, स्पोर्ट्समनशिप, रिस्पेक्ट, इनकल्केशन ऑफ व्हॅल्यूज, ओबिडन्स, सेल्फ डिसिप्लिन, व्हॅल्यू ऑफ टाईम अँड रिस्पॉन्सिबिलिटी या पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. आता हे जे दिलेले मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांचा समावेश आपल्याला पॅसेज लिहिताना करायचा आहे. त्यासाठी 2 मार्क आहेत. आता ॲन्सर लिहिताना कशा पद्धतीनं लिहायचं ते आपण पाहूयात. पहा. आपण सर्वात अगोदर इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स असं शीर्षक दिलेलं आहे आणि हे शीर्षक किंवा टायटल लिहिण्यासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर दिलेले सर्व मुद्द्यांचा आपण कशा पद्धतीने समावेश करतो पाहू. स्पोर्ट्स प्ले अन इंटिग्रल पार्ट इन अवर लाईफ. विदाउट इट अवर लाईफ बिकम्स monotonous. There is no doubt that it keeps us physically and mentally fit. But more than that, it also broadens the outlook of a person. लक्षात घ्या, आपण प्रत्येक जो मुद्दा दिलेला आहे त्याचा फक्त वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. It helps the person to develop leadership qualities as it inculcates a number of values in an individual's life. Everyone who takes part in any kind of sports develop team spirit as well as decision making quality. आता आपण जसे जसे त्यांनी मुद्दे दिले होते तसं वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यानंतर पहा. चिल्ड्रन लर्न्स हाऊ टू कोऑपरेट अँड कोऑर्डिनेट विथ इच अदर. More importantly, sports teaches one to accept the defeat cheerfully. So while losing, the person learns to respect opponents of their skills and capabilities. Sports inculcates many values such as discipline, obedience, and a sense of responsibility. It also teaches value of time. It energizes the person and makes one enthusiastic to face life as it comes. So, sports is very important in our life. आता हे आपण उत्तर लिहिलेलं आहे.
यामध्ये शीर्षकसाठी 1 मार्क आपल्याला भेटेल. त्यानंतर आपण सुरुवात केली आणि एंडिंग कशी केली आहे त्यासाठीचा 1 मार्क. त्यानंतर दिलेल्या सर्व मुद्द्यांचा आपण कशा पद्धतीने पॅसेजमध्ये समावेश करून घेतला आहे त्यासाठी 2 मार्क आणि लिहिताना जे वाक्य लिहिलेले आहेत ते व्याकरणदृष्ट्या योग्य आहेत का त्यासाठी 1 मार्क. असा 5 मार्काचा हा प्रश्न आणि त्याला आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. फक्त आपल्याला थोडीशी तयारी करणे आवश्यक आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्नाच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की आपल्याला हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. You have to write 2 short paragraphs of your school magazine telling something about the sources of vitamins and effects due to lack of these vitamins. The following table will be helpful to you in writing the paragraphs. पहा, आता हा प्रश्न आहे आणि याचं एक टेबल चार्ट आपल्याला दिलेला आहे. विटॅमिन्स, their sources, effects due to their deficiency. Vitamin A, their sources milk, butter, eggs, and effects due to their deficiency blindness. Then vitamin B, meat and egg, disorder of nervous system. Vitamin C, fruits and vegetables, skin diseases. And last vitamin D, sunlight and fish oil, and deficiency disorder is bone diseases. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता याचं आन्सर कसं लिहायचं पहा. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की 2 शॉर्ट पॅराग्राफ्स लिहा. त्या पद्धतीनंच आपण मांडणी करायची आहे. आन्सरमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला टायटल लिहिणे महत्त्वाचे आहे कारण त्यासाठी 1 मार्क आहे. आपण टायटल लिहिलं विटॅमिन्स. देन बिगिनिंग कशी केली. Vitamins play an important role in our life. They are good for the growth of a body and to keep our body fit and healthy. There are different types of vitamins which are as follows. या पद्धतीने आपण सुरुवात केली आणि त्याच्यानंतर सोर्सेस ऑफ विटॅमिन्स जे की आपल्याला टेबलमध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनं पुढचा मुद्दा लिहिला. विटॅमिन्स आर मेनली ऑफ 4 टाइप्स A, B, C and D. You will get vitamin A from milk, butter and eggs. Vitamin B is derived from meat and eggs. Fruits and vegetables will be provide you with vitamin C. Vitamin D can be obtained from fish oil and of course sunlight. या पद्धतीने आपण टेबलमधली इन्फॉर्मेशन आणि त्याच्यातले जे सर्व पॉईंट्स आहेत त्यांचा समावेश केला आणि नंतरच्या पॅसेजमध्ये आपण लिहिलं effects due to the deficiency of vitamins. A lack of any of the above 4 vitamins may cause certain diseases and ailments. Lack of vitamin A may result blindness. Insufficiency of vitamin B gives rise to disorders of nervous system. Deficient supply of vitamin C can cause skin diseases. Bone diseases are likely to occur absence of vitamin D. या पद्धतीने अगदी सोप्या वाक्यांमध्ये आपण दिलेल्या मुद्द्यांचं विश्लेषण केलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने उत्तर लिहितात त्यावेळेस तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रश्नांचा चांगल्या पद्धतीने सराव करा ज्यामुळे तुम्हाला परीक्षेत कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही. यानंतर होमवर्कसाठी एक प्रश्न दिलेला आहे तो तुम्ही जरूर सोडवा. लुक ॲट द फॉलोइंग डायग्राम अँड राईट ॲट लिस्ट 3 पॅराग्राफ्स ऑन रिझन्स फॉर द फेल्युअर ऑफ स्टुडंट्स. आपल्याला टायटल लक्षात आलंच असेल रिझन्स फॉर द फेल्युअर ऑफ स्टुडंट्स आणि याच्यामध्ये पॉईंट्स कोणते दिलेले आहेत पहा. वेस्टिंग टू मच टाईम इन प्लेइंग गेम्स, लॅक ऑफ प्रॉपर स्टडी हॅबिट्स, देन लॅक ऑफ मोटिवेशन, lack of environment, lack of proper guidance, low aims, bad company and TV or films. या पद्धतीचा हा प्रश्न आहे जो तुम्हाला सोडवायचा आहे. आज आपण जी इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमधली नॉन व्हर्बल टू व्हर्बल या प्रश्नाविषयीची माहिती घेतली ती तुम्हाला समजली असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, comment and subscribe the video.